आमच्या गावामध्ये जवळजवळ 5-6 पिढ्या शाकाहार आहे, शाकाहारी गाव आहे. आमच्या इथं अजिबात मटण वगैरे, अंडी वगैरे असं काही शिजत नाही. आमच्या गावामध्ये जे ग्रामदैवत आहे ते ग्रामदैवताला फक्त शुक्रवारी भाजी भाकरीचाच नैवेद्य चालतो आणि गुढीपाडव्याला किंवा चैत्राला बाहेरच्या माघारणी येणार त्या ओटी भरणीचाच कार्यक्रम, खणा नारळाचीच ओटी भरतात. त्यामुळे त्या आमच्या देवाला, ग्रामदैवताला कुठलाही इतर नैवेद्य चालत नाही, फक्त भाजी भाकरीचा नैवेद्य चालतो. तसेच गावात जे मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिरामध्ये मोठमोठे उत्सव चालू होतात. तसेच आपल्या ह्या विठ्ठल मंदिरात सुद्धा हरिनाम सप्ताह 7 दिवसाचा असतोय. सकाळी पहाटे 4 वाजता काकडा आरती, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, संध्याकाळी प्रवचन, कीर्तन आणि सांगता ही ह्याच्या वेळेला तुमच्या 7व्या दिवशी सांगता होते काल्याचं कीर्तन करून आणि गावाला महाप्रसाद असतोय. अशी ही परंपरा आहे आणि मोठा उत्सव होतोय त्यावेळेला इथं आमच्या गावात. जर आता अलीकडच्या तरुण पिढीनं हे केला, तुमचा उरूस केला, पण उरसालाही पोळी भाजी भाकरीचाच नैवेद्य, मांसाहार वगैरे इथं काही चालत नाही. आणि जवळजवळ मला वाटतंय 200-300 वर्षाची परंपरा असणार आहे. आमचे पूर्वज आम्हाला पहिल्यापासून सांगत आलेत की आमच्या गावात कुठलाही मांसाहार शिजला गेलेला नाही. चुलीवरती सगळं शाकाहारी जेवण. कोणी पै पाहुणा आला तर ते शाकाहारीच. एक उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला, आमच्या गावात KMT बस चालू होती. ती KMT बस आली असताना त्या ड्रायव्हरनं पाहुण्यांच्या घरी जेवण करून, मांसाहारी जेवण करून आपला डबा घेऊन आला इथं आणि गाडी परतून स्टॉपला लावल्यानंतर ती गाडी परत चालू करताना चालूच होईना. मग आमच्या गावातली एक वयस्कर महिला होत्या, त्यांनी सांगितले की बाबा तू काय करून आलायस. तर आमच्या इथं गावात त्या मांसाहाराला मांसाहार असं म्हणत नाहीत, काय घाण खाऊन आलायस काय असं म्हणतात. त्यामुळे त्याला विचारल्यानंतर घाण काय मावशी, काय घाण वगैरे काय मी खाल्लेलं नाही. तर नाही, ते असं असं मटण खाल्लायस काय तू. तर खाल्लंय पण, आणि पाहुण्यांनी मला डबा भरून दिलाय. तसं सांगितल्यानंतर त्यांना आंघोळ पाणी घालून, आंघोळीला पाणी दिलं. आंघोळ पाणी घालून त्यांनी देवाला नैवेद्य नारळ आणि उदबत्ती दाखवून आल्यानंतर माझं चुकलं, मला माफ करा म्हटल्यानंतर परत येऊन बसमध्ये बसल्यानंतर स्टार्टर मारल्यानंतर गाडी चालू झाली. अशी आमच्या गावची परंपरा आहे. 3-3 पिढ्याचे शुद्ध शाकाहारी गाव आहे. पण मांसाहारी काय चालत नाही. बाहेरून दिलेल्या मुली वर्षाला हे वटी भरण्यासाठी देवीचे येतात. ही परंपरा पाडवे, गुढीपाडवे यात्रा आमच्या गावात मोठा सण मोठ्या उत्साहानं होतोय. जनावर, दंडवत हे वगैरे संपूर्ण हे गावचे मोठे दिवस, सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा मोठा कार्यक्रम आमच्या गावात उत्साहानं होतोय. बाहेर दिलेल्या मुली सुद्धा देवीची वटी भरण्यासाठी येतात, कारण का मानाचं हे आहे, त्यांना सगळं ते यावंच लागते. मरगबाई दुर्गाबाई हे आमचं गावचं कुलदैवत आहे. गावात कुठल्याही प्रकारचे काय हे होत नाही, चोरी, लांडी, लबाडी, हे सगळं गाव एवढं याच्याकडनं आपलं चांगलं आहे. आमच्या स्वयंपाकघरामध्ये पूर्ण शाकाहारी, म्हणजे 56 भोग जसं नैवेद्य आपण दाखवतो तसे सगळ्या प्रकारचं शाकाहारीच बनतं. आणि देवीला आमच्या पुरणपोळीचा नैवेद्य, भाजी भाकरीचा नैवेद्यच दाखवावा लागतो. त्यामुळं शुद्ध शाकाहारी हेच आमचं म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं हेच म्हटलं तर काय हरकत नाही. दिवसभरामध्ये चपाती, भाकरी, भाजी, कोशिंबीर, आमटी, भात हेच असतं आमच्यात. वरण भात हेच असतं.